कल्पनाज कुकिंग कॉर्नरमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी बनवणार आहे खव्याच्या सारणाचे मोदक। आपण नेहमी गूळ खोबऱ्याचे मोदक, साखर खोबऱ्याचे असे मोदक बनवतो, यावेळेस मी नेहमीपेक्षा वेगळे मोदक बनवणार आहे। चला तर मोदक करायला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे 1 वाटी मैदा, 1 वाटी रवा आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे तूप टाकायचे आहे। तूप सर्व रव्याला लावून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स झालं आहे। आता आपण दूध घालून हे पीठ चांगलं घट्ट असं मळून घ्यायचं आहे। दूध थोडं थोडं टाकूनच आपल्याला पीठ मळायचं आहे। पाण्याच्या ऐवजी मी इथे दूध वापरलं आहे। दुधामुळे मोदक खुसखुशीत होतात आणि मऊ होतात। पीठ चांगलं घट्ट असं मळून झालेलं आहे। आता 10 ते 15 मिनिटासाठी आपण हे कडाला ठेवायचं आहे। आता गॅसवर कढई ठेवली आहे। त्याच्यामध्ये आपण 2 चमचे तूप टाकून रवा भाजून घ्यायचा आहे। रवा चांगला भाजल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे। रवा काढल्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तूप टाकून खवा भाजून घ्यायचा आहे। खवा जास्त वेळ भाजायचा नाही, थोडंसं हलकं हलकं भाजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता खवासुद्धा मस्त असा भाजला आहे। तो आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। खवा थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे, भाजून घेतलेला रवा घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे सर्व साहित्य थंड झाल्यावरच आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यात थोडीशी विलायची पावडर टाकायची आहे आणि व्यवस्थित गाठी न होता मिक्स करायचं आहे। हे मिक्स झाल्यानंतर लगेच आपण मोदक करून घेणार आहोत। मस्त असं खव्याचं सारण तयार झालं आहे। पीठ पण छान फुगलं आहे। आता आपण ते पीठ चांगलं मऊ करून घेऊ। हे पीठ तुम्ही खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये सुद्धा मऊ करून घेऊ शकता। पीठ छान मळून झालेलं आहे। आता आपण मोदकासाठी थोडं पीठ घेऊन त्याची पारी लाटून घेणार आहोत। चांगली पातळ अशी पारी लाटायची आहे। पारी लाटत असताना थोडंसं मैदा लावून लाटायचं आहे, कारण पातळ लाटली जाते। अशी पारी लाटून झाली आहे। त्याला आपण आता मोदक करायला सुरुवात करूया। एकदम जवळजवळ कळ्या करायच्या आहेत। पारी लाटून झाल्यावर थोडंसं काठाला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे, कारण त्याच्यामुळं मोदक सुटणार नाहीत। भरपूर सारण भरून घ्यायचं आहे। मस्त असं मोदक तयार झाला आहे। याप्रमाणे सर्व मोदक आपल्याला करून घ्यायचे आहेत। तुम्हाला आवडेल तसे लहान मोठे साईज करू शकता। सर्व मोदक करून झालेले आहेत। आता आपण मोदक तळून घेणार आहोत। गॅसवर कढई ठेवली आहे, तेल तापलं आहे। आता आपण मोदक टाकून तळून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम कमी करूनच आपल्याला मोदक तळायचे आहेत, कारण पूर्ण मध्येपर्यंत तळले जातात। 2-3 वेळेस खालची बाजू वर करायची आहे। सतत हलवत राहायचं आहे, म्हणजे एकाच बाजूने लाल होणार नाहीत। मस्त असे गव्हाळ रंगात मोदक तळून झालेले आहेत। आता ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। राहिलेले सर्व मोदक याप्रमाणे तळून घ्यायचे आहेत। गॅस मिडियमच ठेवायचा आहे। खालची बाजू वर करून घ्यायची आहे आणि सतत हलवत राहायचं आहे, कारण एकाच बाजूने जास्त तळले जाणार नाहीत। बघू शकता कलर किती छान आला आहे। सर्व मोदक तळून झालेले आहेत। ते आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात। सर्व मोदक तळून झालेले आहेत। खव्याच्या सारणाचे मोदक तुम्ही सुद्धा एक वेळेस नक्की करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत।